नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण येणारी महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी प्रिपरेशन करतात आहे आणि आपला पेपर 2 आहे मॅनेजमेंट, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंटची कंप्लीट स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे की आपल्या मॅनेजमेंट पेपर 2 ला आपल्याला कसं प्रिपेअर केलं पाहिजे. त्या सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर पॅटर्न बद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या सेट परीक्षेत तसे दोन असतात, सेट पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 जनरल पेपर असतो आणि पेपर 2 आपला सब्जेक्टचा. आजचा जो व्हिडिओ आहे तो सब्जेक्ट सेंट्रिक आहे. तर आपण सब्जेक्टमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा राहतो. 200 मार्काचा जे आहे आपला पेपर होतो आणि 2 तासाचा वेळ जो आहे तो आपल्याला सोडवला जातो. पेपर 2 मॅनेजमेंट प्रमाणे जे आहे प्रत्येक टोटल आपले 10 युनिट्स आहे आणि या 10 युनिट्स मधून तुम्हाला 10 क्वेश्चन्स जे आहे ते तुम्हाला विचारले जातात. तर ही गोष्ट जी आहे ही लक्षात ठेवा, म्हणून प्रत्येक युनिट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. पण आजकाल काही युनिट्स मधून क्वेश्चन्स जे आहे ते पुढे मागे होतात आहे. आता सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट मधल्या ज्या 10 युनिट्स आहे त्या 10 युनिट्स जसं मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स इथिक्स आहे, OBHRM आहे, ठीक आहे, हे सगळे युनिट्स आपण पाहिले आहे. तर याच्यात कोणते कोणते युनिट्स आहे जिथून आपल्याला प्रॅक्टिकल विचारले आहेत. तर अकाउंटिंग फायनान्शियल मधून आपल्याला 4, 5 आणि 8, ठीक आहे, युनिट 4, 5, 8 इथून तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स येतात. बाकी इतर युनिट्स मधून सर्वात जास्ती तुम्हाला थ्योरी पाहायला मिळते. आता कोणते युनिट्स जे आहे ते आपल्या स्कोरिंग आहे. तर बघा, जिथे थोडेसे आपल्याला पाठांतर करायचं आहे ती आहे पहिली युनिट, नंतर दुसरी युनिट याच्यातला इंडस्ट्रियल रिलेशनचा पार्ट, नंतर थर्ड युनिटमध्ये पण आहे आणि त्याच्यानंतर जे आहे मार्केटिंग मॅनेजमेंट 7th आणि 9th आणि 10th युनिट, ठीक आहे. या सगळ्या युनिट्समध्ये कॉन्सेप्टची आहे आणि ज्या युनिट्सला मी स्टार केलं आहे त्या स्कोरिंग नेचरचेही आहे आणि प्लस आपल्याला इथून काही फॅक्ट्स आहे ते फॅक्ट्स आपल्याला पाठ करणे आवश्यक आहे. तर या गोष्टीला पहिली गोष्ट तर समजून घ्या की आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी रिकमेंड करेल की तुम्ही आपल्याकडे आपले जो सिलेबस आहे जो सेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्याला तुम्ही प्रिंट आउट एक हार्ड कॉपी जी आहे ती आपल्याला आपल्याकडे प्रिपेअर करताना ठेवा, ज्याने जे आहे आपल्याला हे लक्षात राहील की आपण कितपत अभ्यास केला आहे आणि जी काही युनिट तुम्ही उचलता ती युनिट तुम्ही कंप्लीट करा, ठीक आहे. पूर्णपणे त्या युनिटला करा, त्याच्यातला काही भाग जो आहे तो आपला राहायला नाही पाहिजे. सुरुवात तुमच्या इच्छेप्रमाणे, जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं की कुठूनही तुम्ही सुरुवात करू शकता, काही अडचण नाही आहे. फक्त जी कोणती युनिट उचलता ती युनिट जी आहे ती मन लावून प्रिपेअर करा. आपल्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नेहमी 3 गोष्टी लक्षात ठेवा की तुमची प्रिपरेशन जी आहे ती कन्सिस्टंटली चालू असली पाहिजे. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं जे आहे हे नको बॅरियर मध्ये सोडून दिलं मग परत 4 दिवसांनी केलं असं नाही. सध्या आपल्याकडे वेळ आहे तर तुम्ही थोडं थोडं करून जरी करता तर तुम्ही सेटचं नोटिफिकेशन येईपर्यंत चांगला सिलेबस जो आहे तो तुमचा कव्हर होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त नेहमी आपल्या प्रिपरेशनला करताना तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स हा ठेवलाच पाहिजे आणि डिटरमाइन राहून, म्हणजे आज एवढा अभ्यास जेवढा ठरवला आहे तेवढा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्र सेट 2026 मॅनेजमेंट विषयातून क्वालिफाय करण्याचे इच्छुक आहेत, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला मिळतील, वीकली टेस्ट आपल्याला दिल्या जातील, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, PYQs आपल्याला डिटेल सोल्युशन्स मिळतील आणि पेपर 2 ला जर आपण घेतलं तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती 1 एप्रिल पासून सुरू होते आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहते, तर आपण याला जॉईन करू शकता. आणि ट्रस्ट मी, जर तुम्ही या कोर्सला जॉईन केला तर तुम्हाला नुसतं महाराष्ट्र सेट नाही, आम्ही UGC नेटचं सुद्धा प्रिपरेशन जे आहे ते याच कोर्सच्या माध्यमाने करून देऊ. फीस 7,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 हा कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपने संपर्क करता तर तुम्हाला जे आहे पे केल्यावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तिथे सर्व कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करतो. आपल्या क्लासचं टायमिंग असतं 9 PM. आता येऊया विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला थिओरॉटिकल आणि प्रॅक्टिकल युनिट्सचं क्लासिफिकेशन सांगितलं, तर अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि स्टॅटिस्टिक्स अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंट याच्यातून तुम्हाला जे आहे प्रॅक्टिकल प्रश्न जे आहे ते पाहायला मिळतील, प्लस थिओरी पण पाहायला मिळतील. बाकीचे इतर जे आहे हे सर्व थिओरॉटिकल क्वेश्चन्स जे आहे इथून पाहायला मिळतील.
सगळ्यात पहिले तर काय, प्रत्येक 10 युनिट्समध्ये जेवढे पण कॉन्सेप्ट आहे तर 10 युनिट्स कव्हर करणे नुसतं वरवर कव्हर करून घेतलं असं नाही. आपल्याला पूर्ण कन्सेप्टची काय पाहिजे, डिटेल अंडरस्टँडिंग पाहिजे, डीप अंडरस्टँडिंग पाहिजे, तरच आपण त्या कॉन्सेप्टमधून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सोडवू शकू. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक युनिटचे जे आहे आपल्याला शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. असं नाही की पूर्ण लिहून राहिले. जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही सपोज मोटिवेशनच्या थिअरीचा नोट्स बनवतात तर नाव लिहा, थिअरी लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणी दिली ती त्याचं इयर वगैरे लिहा, बुक असेल तर बुक लिहा आणि थिअरी संबंधित 2-3 लाईन्स लिहून द्या. म्हणजे तुमचे शॉर्ट नोट्स जे आहे ते अशा पद्धतीने बनवले पाहिजे. कारण शॉर्ट नोट्स बनवण्यामागे उद्देश एकच आहे की तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा पूर्ण PDF किंवा पूर्ण PPT आपल्याला पूर्ण वाचता येत, पूर्ण बुक नाही वाचता येत, एवढा वेळ नाही राहत. शॉर्ट नोट्स बनवले तर तुम्हाला त्याला टाइम टू टाइम रिव्हिजन जो आहे तो करता येईल. वीकली रिव्हिजन तुम्ही त्याच्यातून करू शकता आणि व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन जे आहे ते होतं. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो 2016 पासून 2025 पर्यंत जे आहे जितके पण एक्झाम्स आपले झाले आहे PYQ सेटचे तर त्याचे सर्व PYQs आपल्याला ॲनालिटिकली सॉल्व्ह करायचे आहे. अगदी व्यवस्थित समजून त्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यातले जे टॉपिक्स आलेले आहे त्या टॉपिक्सची आपल्याला लिस्ट तयार करायची आहे आणि त्याच्यात त्या टॉपिक्सला पहिले प्राथमिकता द्यायची. कोणची सपोज तुम्ही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मार्केटिंग प्रिपेअर करत आहे तर कोणते आधी रिपिटेटिव्ह नेचरचे टॉपिक्स आहे त्यांना आधी प्रिपेअर करा आणि मग उरलेले बाकीचे टॉपिक्स प्रिपेअर करू शकता. कारण आता आपल्याकडे सफिशियंट टाईम. नंतर प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये काय होतं की जर समजा तुम्ही 3-4 दिवस लागोपाठ अभ्यास करत आहे, व्यवस्थित अभ्यास करत आहे आणि मध्ये मग तुम्हाला काही कारणाने तुमचा अभ्यास जो आहे तो सुटून जातो तर नंतर पूर्ण ती जी ग्रीप आहे ती पकडायला आपल्याला काय वेळ लागतो. ठीक आहे. म्हणजे तो फ्लो जो आहे तो फ्लो पुन्हा बनत नाही, आपल्याला अशी पण येतं. तर असं काही होऊ नये म्हणून प्रॉपर कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करणं आवश्यक आहे. नंतर जी कोणती युनिट तुम्ही कव्हर करता त्या युनिटला नुसतं कव्हर करून सोडू नका. युनिट पूर्ण झाल्यावर त्या युनिटचे जितके पण टॉपिक्स आहे त्या किंवा त्या युनिट संबंधी युनिट MCQs जे आहे ते तुम्हाला करणे भाग आहे. MCQs कराल तर तुमचे कन्सेप्ट जे आहे अजून मजबूत होतील आणि MCQ तुम्हाला ही गोष्ट सांगतं की तुम्ही ज्या कन्सेप्ट लर्न केल्या आहेत त्या कन्सेप्ट्सला तुम्ही तुमच्या क्वेश्चन्सवर अप्लाय करू शकत आहे की नाही. कारण आजकालचा लेवल जो आहे तो अत्यंत जास्ती वाढलेला आहे. त्याच्यानंतर डेली आणि विकली रिव्हिजन. म्हणजे इथे काय की इथे आपल्याला जे आहे व्यवस्थित लागोपाठ रिव्हिजन करावं लागतं. कारण रिव्हिजन जर नाही केली तर तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे पुढचं पार्ट मागचं सपाट जे आपण मराठीत म्हणतो असं होऊन जातं. तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला सतत रिव्हिजन करणे जे आहे तो आवश्यक आहे. आजचा काळ अत्यंत कॉम्पिटेटिव्ह नेचरचा आहे आणि इथे जे आहे जर समजा तुम्ही या टिप्स फॉलो करता तर तुमच्याकडे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज राहील. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही चांगलं करू शकाल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्ह स्टडी जी आहे ती करा. जेव्हा पण स्टडी करत आहे ज्या पर्टिक्युलर युनिटला आहे ची स्टडी करत आहे त्या युनिट्सच्याच त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये राहा. ठीक आहे. इतर वेळी माझं हे व्हायचं माझं ते व्हायचं असं काही विचार जो आहे तो करू नका. म्हणजे फोकस राहून जे आहे ते आपलं प्रिपरेशन केलं पाहिजे. नंतर जेव्हा तुमचा 50% पेक्षा जास्त सिलेबस होऊन जाईल तर अशा केसमध्ये तुम्ही मॉक टेस्टचा सराव करा. ठीक आहे. मॉक टेस्ट शेवटी तर लावालच, सर्व सिलेबस झाल्यावर मॉक टेस्टच प्रॅक्टिस करायची एक्झामच्या आधी. पण त्याच्या पूर्वी आपल्याला 50% झाल्यापासून सिलेबस झाला की आपल्याला मॉक टेस्टची सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला कितपत येत आहे, कोणता टॉपिक आपला अजूनही वीक आहे, कुठे आपल्याला मजबूत करण्याची आवश्यक आहे. नंतर जेव्हा तुमचा फुल सिलेबस होऊन जाईल, एक्झामला 1 महिना उरेल तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला मॉक टेस्टचा लागोपाठ सराव जो आहे तो करायचा आहे. त्याच्यात जर चुका होतात त्या ओळखून ती चूक जी आहे ती परत रिपीट नाही झाली पाहिजे या गोष्टीची खात्री जी आहे ती तुम्हाला घेतली पाहिजे. कारण मॉक टेस्ट जर तुम्ही लावाल तर तुमचा एक्झाम ओरिएंटेड माइंड तयार होऊन जाईल आणि तुम्ही परीक्षा जेव्हा फायनल एक्झाम द्याल तर फायनल एक्झाममध्ये व्यवस्थित क्वेश्चन्स वगैरे अटेम्प्ट करू शकाल. सिली मिस्टेक्स जे आहे त्या तुम्ही करणार नाही. सिली मिस्टेक्स मॉकमध्येही करायच्या नाही, MCQ मध्येही करायच्या नाही आणि परीक्षेत केलं तर ते अत्यंत महाग पडतं म्हणून तिथे तर मुळीच करायचं नाही. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.
ठीक आहे. एक लाईन आपल्याकडे लिहून घ्याल की आय हॅव ऑलरेडी क्वालिफाईड महाराष्ट्र सेट इन मॅनेजमेंट, महाराष्ट्र सेट 2026 इन मॅनेजमेंट. ठीक आहे. तर असं ही सकारात्मकता ठेवून जर तुम्ही प्रिपेअर कराल, डेली याला आपल्याकडे लिहा, बोला, माइंडमध्ये ती फिरवत राहा, तर आपोआप ते तुमचं जे अचिव्हमेंट आहे ते जर तुम्ही प्रॉपर मेहनत केली तर तुमचं नक्कीच हे अचिव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आय होप आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.